सगळ्यांनी शांतपणे बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं लक्ष छानपैकी श्वासावर ठेवायचं आहे आणि दीर्घ मॅडम श्वास हाताची घ्यायचे पोझिशन आहेत. कशी घ्यायची आहे? ओ गॉड. हाताची पोझिशनला काही प्रॉब्लेम नाही यायला. तुम्ही हात तुमचे गुंफून ठेवले तरी चालतील. आपण चक्रावर हात नाही ठेवणार आहोत, आपण फक्त इमॅजिन आणि व्हिज्युअलायझेशन करणार आहोत. तर तुम्ही आता शांतपणे दीर्घ श्वास घ्या. पूर्ण पोट भरलं पाहिजे. रिलॅक्स व्हा. हळुवारपणे सोडा. परत एक श्वास घ्या. एकदम शांत थोडा 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 करत हळुवारपणे सोडा. परत एक श्वास घ्या. थोडा थोडा करत हळुवारपणे सोडा. आता आपल्या डोक्याच्या वर, सहस्रार चक्राच्या वर एक गोल्डन कलरचा बॉल पहा. प्रकाशाचा बॉल पाहायचा आपल्याला, गोल्डन कलरचा, सहस्रार चक्राच्या वर. हा जो गोल्डन कलरचा बॉल आहे, हा क्लॉकवाईज फिरतो आहे आणि त्याचा प्रकाश सुदर्शन चक्राप्रमाणे सगळीकडे पसरतो आहे. आता हा जो बॉल आहे, हा आपल्या सहस्रार चक्रात उतरला आणि सहस्रार चक्रावर बसलेला आहे. आपलं सहस्रार चक्र ह्या गोल्डन बॉलच्या आत आलं. आपलं सहस्रार चक्र सुद्धा क्लॉकवाईज फिरायला लागलेलं आहे गोल्डन बॉलच्या सोबत. सहस्रार चक्राचा जांभळा पांढरा प्रकाश, मिक्स प्रकाश आणि गोल्डन बॉलचा सोनेरी प्रकाश आसपास सगळीकडे पसरत आहे, उधळले जात आहेत. संपूर्ण मस्तिष्क ह्या रंगाच्या प्रकाशाने भरलेला. आपल्याला खूप शांत वाटत. आपलं सहस्रार चक्र बॅलन्स झालं आहे, ऍक्टिव्हेट झालं आहे, एक्सपांड झालेलं आहे. आपलं आभामंडळ सुद्धा एक्सपांड झालेलं आहे. आता हा गोल्डन बॉल आपल्या आज्ञाचक्रामध्ये खाली उतरला. हा गोल्डन बॉल म्हणजे रेकीच्या प्रकाशाचा गोल्डन कलरचा बॉल आहे. आपलं निळ्या रंगाचं आज्ञाचक्र, इंडिगो कलरचं, त्याच्यामध्ये हा गोल्डन बॉल स्थिर झालेला आहे आणि आज्ञाचक्र गोल्डन बॉल सहित क्लॉकवाईज फिरत आहे. आपल्या दिवाळीतल्या सुदर्शन चक्राप्रमाणे हा प्रकाश चारी दिशांनी पसरत आहे, स्प्रेड होत आहे. निळा आणि गोल्डन प्रकाश सगळीकडे स्प्रेड होत आहे. आपलं आज्ञाचक्र सक्रिय झाला, संतुलित झालेला आहे, एक्सपांड झालेला आहे, ब्राईट झालेला आहे. आता हा गोल्डन बॉल आपल्या विशुद्धी चक्रामध्ये आलेला आहे. आपल्या विशुद्धी चक्राला त्यांनी वेढलेलं आहे. विशुद्धी चक्रचा आकाशी रंग आणि गोल्डन बॉलचा गोल्डन कलर असे दोन प्रकाश एकमेकांमध्ये मिसळले आहेत आणि विशुद्धी चक्र ह्या सोनेरी रंगाच्या बॉल बरोबर क्लॉकवाईज फिरत आहे. आपलं थ्रोट चक्र साफ होत आहे, शुद्ध होत आहे, थायरॉइड ग्लॅंड शुद्ध होत आहे.
थ्रोट चक्र संतुलित होत आहे, सक्रिय होत आहे, एक्सपांड होत आहे, ब्राईट होत आहे. ह्याचा प्रकाश संपूर्ण गळ्याच्या आणि मानेच्या भोवती पसरलेला आहे. आपलं हिलिंग होत आहे. आता हा सोनेरी बॉल अनाहत चक्रामध्ये उतरलेला आहे. अनाहत चक्र हिरव्या रंगाचं आहे. अनाहत चक्राचा हिरवा प्रकाश आणि गोल्डन प्रकाश एकमेकात मिसळले आहेत आणि सुंदर अशी रंगांची उधळण चारी दिशेला झालेली आहे. अनाहत चक्र सोनेरी रंगाच्या बॉल सोबत क्लॉकवाईज फिरत आहे. हा प्रकाश आपल्या हृदयाच्या फुफ्फुसाच्या भोवती पसरलेला आहे. आपलं शरीर त्या प्रकाशात वेढलं गेलं. आपलं अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र संतुलित होत आहे, सक्रिय होत आहे, एक्सपांड होत आहे, ब्राईट होत आहे. आपलं हृदय फुफ्फुस शुद्ध, स्वच्छ आणि स्वस्थ होत आहे. त्यांचं हिलिंग होत आहे. आपली संपूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीम शुद्ध होत आहे, सक्रिय होत आहे. आता हा गोल्डन बॉल आपल्या मणिपूर चक्रामध्ये उतरलेला आहे. नाभीच्या वर 3 बोटे. मणिपूर चक्राचा रंग पण गोल्डन आहे. हे मणिपूर चक्र ह्या गोल्डन बॉल सहित क्लॉकवाईज फिरत आहे आणि संपूर्ण शरीराभोवती सोनेरी प्रकाशाची उधळण होत आहे. आपलं संपूर्ण शरीर सोनेरी प्रकाशामध्ये वेढलं गेलं आहे. आपलं मणिपूर चक्र सेक्रल सॉरी मणिपूर चक्र पूर्णपणे स्वस्थ झालं, हील झालेला, संतुलित झालेला आहे, ब्राईट झालेला आहे, सक्रिय झालेला. मणिपूर चक्राच्या अंडर कार्यरत असलेले सगळे व्हायटल ऑर्गन्स स्वस्थ, शुद्ध, स्वच्छ आणि तंदुरुस्त आणि कार्यक्षम झालेले आहे. नैसर्गिकरित्या, सुव्यवस्थितरित्या, सुनियंत्रितरित्या काम करत आहे. लिव्हर, पॅनक्रियाज, गॉल ब्लॅडर, स्प्लीन, इंटेस्टाईन सगळ्या संस्था अतिशय उत्तम काम करत आहेत. आपली संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम हील झाली आणि सोनेरी प्रकाशाने भरून गेले. आपल्याला खूप हलकं हलकं आणि तरंगल्यासारखं वाटत. आता हा गोल्डन बॉल आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये आलेला आहे. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या खाली 3 बोट, नारंगी कलर. स्वाधिष्ठान चक्राचा नारंगी प्रकाश आणि गोल्डन बॉलचा सोनेरी प्रकाश मिसळले आहेत आणि सूर्योदयाच्या आकाशाप्रमाणे सुंदर अशा रंगांची उधळण झाली. आपलं लोअर ॲब्डोमेन हील होत आहे. युट्रस, ओव्हरीज, टेस्टिस हील होत आहे. प्रोस्टेट ग्लँड हील होत आहे. स्वाधिष्ठान चक्र स्वस्थ झालं आहे, हील झालं आहे, संतुलित झालं आहे,
सक्रिय झालं आहे, एक्सपांड झालेलं आहे, ब्राईट झालेलं आहे. आता हा गोल्डन बॉल आपल्या मूलाधार चक्रामध्ये आलेला आहे. मूलाधार चक्राचा गडद लाल रंग आणि हा सोनेरी प्रकाश यांची उधळण आपल्या लोअर बॉडीच्या तिथे झालेली आहे. आणि या प्रकाशामध्ये आपलं अर्ध शरीर वेढलं गेलेलं आहे. आपले पाय, हिप जॉईंट पासूनचा संपूर्ण खालचा भाग या चक्राच्या प्रकाशाने वेढला गेला आहे, हील होत आहे. पायाचे सगळे प्रॉब्लेम, गुडघ्यांचे प्रॉब्लेम, व्हेरिकोज वेन, टाचदुखी, अँकल पेन, मसल पेन पूर्णपणे हील होत आहे. मणिपूर चक्र हील होत आहे, भक्कम होत आहे, मजबूत होत आहे, ब्राईट होत आहे, स्वस्थ होत आहे, संतुलित आणि सक्रिय होत आहे आणि क्लॉकवाईज फिरत आहे गोल्डन बॉल सोबत. आता हा गोल्डन बॉल आपण स्वाधिष्ठान चक्राकडे पाठवत आहोत. परत वर आपल्याला हा गोल्डन बॉल स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थापित करायचा आहे. हा गोल्डन बॉल स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थापित झालेला, स्थापित, 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 स्टॅबिलाइज, स्टॅबिलाइज, स्टॅबिलाइज. आता आपले सातही चक्र क्लॉकवाईज वेगाने फिरत आहेत, सक्रिय आणि संतुलित झाले आहेत, पूर्णपणे हील झाले आहेत, स्वस्थ झाले आहेत. मनात म्हणायचं आहे, मला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ झालेला. मी आनंदी आहे, कृतज्ञ आहे, मी भाग्यशाली आहे. शांतपणे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपले हात रब करून आपल्या डोळ्यांना. ओके, सगळ्यांनी पूर्वस्थितीत यायची.